पूजा कशाला रे बाबा हाच पती आम्हाला 7 जन्म भेटावा यासाठी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत धरतात, वटाची पूजा करतात, देवाकडे प्रार्थना करतात की हाच पती आम्हाला भेटू दे म्हणून। पण याच्या उलटच छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्नी पीडित संघटनेने पिंपळ पौर्णिमा साजरी केली। त्यांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारल्या आणि पिंपळाकडे प्रार्थना केली, ही पत्नी आम्हाला 7 जन्म काय 7 सेकंद सुद्धा नको। तर नेमकं हे प्रकरण काय आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, चला तर जाणून घेऊयात। आज आम्ही या ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला 108 फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे का तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून 7 जन्मापर्यंत हा नवरा मिळो अशी मागणी करतात। तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतोय। 7 वर्षापासून 8 वर्ष सुरू झालंय, त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय। त्यांनी कमी मारले, आम्ही जास्त मारून आम्ही आता वाढत जाणार आहे। तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देतात, एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावं त्यांना लागतं। सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले। परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे, ज्या बायका नवऱ्याला त्रास देतात आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करतात त्या नवऱ्यासाठी, हे कुठंतरी चुकीचं आहे। हे यमराजाने लक्ष दिलं पाहिजे, हे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे। या बाया खोटारड्या आहे, या बायांनी ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या खोटारड्या बायकांचं ऐकलं नाही पाहिजे। कारण आम्ही आता वैतागलोय, या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये या जन्मात एवढा मरण यातना आहे की अशा यातना 7 जन्म तर सोडून द्या, पण 7 सेकंद सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही। म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो की हे यमराजा आमच्या बायका उद्या येतील आणि सांगतील यांचं ऐकू नको, आणि आमचं तर कोणी ऐकत नाहीये। साठी आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं आणि यमराजाला सांगितलं की बाबा आमच्यासाठी पुरुष आयोग बनव। शासन तर आमचं ऐकत नाहीये, परंतु शासनाने आणं आमच्यासाठी तर स्वतःसाठी, कारण म्हणून आम्ही पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे। कावळा असा आहे, कावळ्याचं महत्व असं आहे की कावळ्याच्या याच्यामध्ये कावळ्याचे जे मादे असते ते नर कावळ्याबरोबर ते मादी कावळा फक्त अंडे देईपर्यंत सोबत राहते। अंडे दिल्यानंतर त्या अंड्याच्या पासून पिल्लू बाहेर काढायचं काम एक नर कावळा करतो, पिल्लाचं संगोपन नर कावळा करतो। आपण हातबल न होता आपण या कायद्याचा गैरवापर आहे त्याचा विरोध केला पाहिजे, म्हणून आमचं ते प्रेरणास्थान आहे। ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी त्यांनी शासनाकडे विनंती देखील केलेली आहे। म्हणून त्यांनी ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।